मित्रांनो, डिव्हिडंड म्हणजे कंपनी तिचा जो प्रॉफिट असतो तो तिच्या समभागधारकांना वाटत असते कॅश स्वरूपामध्ये, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला डायरेक्ट जमा होत असतो। लक्षात ठेवा, कुठलीही कंपनी जो पण डिव्हिडंड देते तो तुम्हाला तिच्या फेस व्हॅल्यूवर दिला जातो, म्हणून तर तो तुम्हाला 100%, 200%, 300% असा पर्सेंट मध्ये दिसतो, का तर तो तुम्हाला फेस व्हॅल्यूवर दिला जातो। लक्षात ठेवा, आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिव्हिडंड मध्ये 4 तारखा महत्त्वाच्या असतात। पहिली तारीख असते अनाउन्समेंट डेट, या दिवशी कंपनी तिच्या डिव्हिडंड बाबत डिक्लेरेशन देते। दुसरी डेट असते एक्स डिव्हिडंड डेट। लक्षात ठेवा, एक्स डिव्हिडंड डेटच्या आधी 2 दिवस कमीत कमी तुम्ही तो घेऊन ठेवला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार आहे। शेवटचे असते रेकॉर्ड डेट। लक्षात ठेवा, रेकॉर्ड डेट म्हणजे कंपनी चेक करते की त्या दिवशी किती लोकांकडे आपले शेअर्स आहेत, त्यांच्याच अकाउंटमध्ये तो डिव्हिडंड जमा होणार असतो। आणि 4 नंबरची डेट असते ती म्हणजे पेमेंट डेट किंवा पे आउट डेट। या दिवशी कंपनी तिचा जो डिव्हिडंड आहे तुमच्या बँक अकाउंटला जमा करते। माहिती कशी वाटली, आवडली तर लाईक